नमस्कार. येत्या आषाढी वारीमध्ये जवळपास अंदाजे 20 ते 25 लाख भाविक वारकरी येण्याचं म्हणजे अपेक्षित आहे. आणि त्याच अनुषंगानं धर्मादाय कार्यालयामार्फत ज्या काही संस्था नोंद आहेत, हॉस्पिटल्स नोंद आहेत, अनेक सामाजिक संस्था, NGOज वगैरे आहेत, त्यांना एक आवाहन करण्यात येते की येणारे वारकरी त्या वारकऱ्यांच्या सुविधासाठी त्यांना राहणे असतील, त्याचप्रमाणे त्यांचं जेवण असेल किंवा त्यांचा निवारा असेल, वैद्यकीय सुविधा आहेत, पाणी आहे, या पुरवण्यासाठी म्हणून एक आवाहन करण्यात येत आहे. कारण की इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आज भारताचं एक वैभवशाली परंपरा आहे. आषाढी वारी म्हणजे आज फक्त भारतातच नाही तर जगातनंही लोक येतात. आणि एखाद्या सामाजिक संस्था स्थापित करण्यासाठी त्याचा उद्देशच हा सामाजिक कार्य करण्यासाठी असतो. आणि एक दायित्व आहे आणि बांधिलकी आहे सर्व सामाजिक संस्थांची. आणि अशा संस्था ज्यावेळेस की इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये वारकरी पायी चालत येत असतात, त्यांच्या अनेक वेळेस आपण पाहतो की पंढरपूरसारख्या ठिकाणी किंवा पायी रस्त्यानं जात असतानासुद्धा त्यांच्या राहण्याची व्यवस्था वगैरे होत नसते किंवा नाहीच आहे किंबहुना. तर हे सर्व जबाबदारी लक्षात घेऊन सर्व सामाजिक संस्था आहेत, ट्रस्ट आहेत मोठमोठ्या, यांनी ह्या सर्व सुविधा पुरवण्यासाठी स्वतःहून पुढं यावं आणि स्वतःहून या सर्व ह्याच्यामध्ये सहभागी व्हावं असंही आवाहन करण्यात येतं. परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याकडं चॅरिटेबल ट्रस्ट म्हणजे धर्मादाय रुग्णालय आहेत. धर्मादाय रुग्णालय या ठिकाणी मी आवाहन करतो की या सर्व वारीमधील लोकांना जितक्यात जास्त मोठ्या प्रमाणामध्ये आरोग्यविषयक सुविधा देता येतील त्या त्यांनी द्याव्यात. लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.